नमस्कार. तर आज आपण सुरू करत आहोत एक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि 7वीसाठी या वर्षापासून सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही परीक्षा होणार आहे. तर त्या परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं असेल, तर 4थी आणि 7वीसाठी आपल्याला 2 विषय असणार आहेत, पेपर 2 असणार आहेत आणि विषय 4 असणार आहेत. तर प्रथम भाषा म्हणजे आपण ती मराठी असते, तर मराठी जी आहे त्याचे आपल्याला 25 प्रश्न असतील, त्याच्यासाठी 50 मार्क्स असतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच त्याच पेपरमध्ये गणित विषय असेल, त्याच्यासाठी तुम्हाला 50 प्रश्न असतील आणि 100 गुण, असे एकूण 75 प्रश्न आणि 150 गुण. 1 तास 30 मिनिटे म्हणजे 1.5 तास वेळ असेल, 90 मिनिटे वेळ असेल. जर दुसरा पेपर जर पाहिलात आपण, तर त्याच्यामध्ये तृतीय भाषा म्हणजे आपण महाराष्ट्रात आपण तृतीय भाषा इंग्लिशला म्हणतो, तर इंग्लिशचे 25 प्रश्न असतील 50 मार्क्ससाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न 100 मार्कासाठी. एकूण 75 प्रश्न 150 मार्कांसाठी असतील, 150 मार्कांसाठी असतील. तर 1 तास 30 मिनिटे वेळ असेल. प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30% असतील, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतील, कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असतील. तर याच्यासाठी दोन्ही परीक्षांसाठी उत्तराच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक पर्याय असणार आहे. त्याच्यामध्ये आपण मराठीचं जर पाहिलं तर आपल्याला 25 प्रश्नांचा जो भारांश आहे तो भारांश कसा असेल, तर त्याच्यामध्ये आकलन हा जो घटक आहे त्याच्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न असतील, कविता व त्यावर आधारित प्रश्न असतील, संवादावर आधारित प्रश्न असतील, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, जाहिरातीवर आधारित प्रश्न, असे 6 प्रश्न याच्यामध्ये असतील. त्याला 24% भारांश दिलेला आहे. तर शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा दुसरा घटक आहे. त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षर जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, याच्यासाठी 40% भारांश आहे आणि ते सर्वात जास्त आहे आणि त्याचे 10 प्रश्न असतील 20 मार्कासाठी. कार्यात्मक व्याकरण जे आहे तिसरा घटक जो आहे त्याच्यामध्ये वर्णमाला असेल, शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित शब्द, याच्यासाठी 32% भारांश असेल आणि 8 प्रश्न असतील 16 मार्कासाठी. भाषाविषयक सामान्य ज्ञान हा 4था आणि शेवटचा घटक असेल मराठी भाषेसाठी म्हणजे प्रथम भाषेसाठी. लेखक, कवी, ग्रंथ व टोपणनावे, खेळ, खेळाडू, दिनविशेष, विविध पुरस्कार, पदवी, किताब, हे 4% भारांश असेल. 1 प्रश्न असेल 2 मार्कासाठी. याच्यानंतरचा जो दुसरा विषय आहे त्याच्यामध्ये गणित आहे. तर गणिताचा जर आपण विचार केला तर त्याचा पहिला घटक आहे संख्याज्ञान. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन, 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी, लहानात लहान संख्या, संख्यांचा चढता उतरता क्रम, 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न, समविषम संख्या, 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या, याला 16% भारांश आहे. 8 प्रश्न असतील 16 मार्कासाठी. त्यानंतर संख्यांवरील क्रिया दुसरा घटक आहे. त्याच्यामध्ये बेरीज असेल 5 अंकी संख्यांपर्यंत, हातचेची बेरीज, शाब्दिक उदाहरणे, वजाबाकी 5 अंकी संख्यांपर्यंत, हातचेची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, गुणाकार 3 अंकी गुणिले 2 अंकी संख्यांपर्यंत शाब्दिक उदाहरणे असतील, भागाकार 3 अंकी भागिले 2 अंकी संख्यांपर्यंत शाब्दिक उदाहरणे असतील. 20% भारांश आहे. 10 प्रश्न येतील 20 मार्कासाठी. त्यानंतर तिसरा घटक आहे अपूर्णांक. अपूर्णांकांचे अर्थ, वाचन व लेखन, व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, अंशाधिक, छेदाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रूपांतर, याच्यासाठी 12% भारांश आहे. 6 प्रश्न असतील 12 मार्कासाठी. त्याच्यानंतर 4था घटक आहे मापन व महत्व मापन. याच्यामध्ये लांबी असेल, वस्तुमान, धारकता, एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, कालमापनामध्ये घड्याळ असेल, मध्यान्हपूर्ण व मध्यान्होत्तर, त्यानंतर तास, मिनिटे परस्पर रूपांतर, तास आणि मिनिटांचं परस्पर रूपांतर असेल,
दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, त्याच्यानंतर कागद मापन, नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे असतील. 20% भारांश आहे. 10 प्रश्न येतील 20 मार्कासाठी. त्यानंतरचा 5वा घटक आहे आकृतिबंध, भौमितिक आकार, त्याच्यानंतर संख्या, विविध मुक्त हस्त आकृत्या, याला 8% भारांश आहे. 4 प्रश्न 8 मार्काला येतील. भूमिती 6वा घटक आहे. त्याच्यामध्ये कोन व त्याचे प्रकार असतील. त्याच्यामध्ये काटकोन असेल, लघुकोन असेल, विशाल कोन असेल. सममिती, शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस, आयत, त्यानंतर वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड म्हणजे परीघ, अंतर्भाग, बाह्यभाग. परिमिती येईल आपल्याला त्रिकोण, आयत आणि चौरसाची. क्षेत्रफळ आयत आणि चौरसाचं क्षेत्रफळ येईल. त्रिमिती वस्तू, त्यानंतर आपण त्याला 3 डायमेन्शन वस्तू म्हणतो. व घडणी, दंडगोल, शंकू व गोल, कडा व कोपरे विचारली जातील. इष्टिकाची ती घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे विचारली जातील. तर याला 18% भारांश आहे. 9 प्रश्न 18 मार्काला येतील. त्याच्यामध्ये शेवटचा घटक आहे चित्रालेख, चित्ररूप माहितीचे आकलन, याला 6% भारांश आहे. 3 प्रश्न 6 मार्काला येतील. असे 50 प्रश्न आपल्याला येतील. त्यानंतरचा आपला दुसरा पेपर आहे. त्या दुसऱ्या पेपरमध्ये असेल आपली तृतीय भाषा, ती आपण इंग्रजी भाषा घेत असतो आणि त्याचं जे माध्यम वगैरे दिलेलं आहे तर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगू व कन्नड. तर याच्यामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्स, याला 4% भारांश आहे. 1 प्रश्न येईल 2 मार्कासाठी. त्याच्यानंतर व्हॉकॅब्युलरी, याच्यामध्ये कोरिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, रायमिंग वर्ड्स, ऑपोजिट वर्ड्स, वर्ड रजिस्टर, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द गिवन बिगर वर्ड, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, डिक्शनरी स्किल, पार्ट ऑफ ह्युमन बॉडी, प्लांट्स, ॲनिमल्स, नेम्स ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स, दिअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स, कंपॅरिझन्स. त्यानंतर येईल नेम ऑफ कलर्स, थिंग्स, शेप्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, गेम्स. याला 28% भारांश आहे. 7 प्रश्न येतील 14 मार्काला. त्यानंतर पंक्च्युएशन मार्क जे आहे ते पंक्च्युएशन मार्क्समध्ये कॅपिटलायझेशन, कोमा, फुलस्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपोस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क 12% भारांश आहे. 3 प्रश्न येतील 6 मार्कासाठी. न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन, डेज ऑफ वीक, मंथ्स ऑफ द इयर, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर, शोविंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन्स, मॅप रीडिंग, याच्यासाठी 12% भारांश आहे. 3 प्रश्न 6 मार्काला विचारले जातील. त्याच्यानंतर 5वा घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. याच्यामध्ये रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज ऑर पिक्चर्स, मोटोज अँड मेसेजेस, सॉल्विंग पझल्स विथ गिवन क्लूज, सॉल्विंग रिडल्स विथ गिवन क्लूज. याला 12% भारांश आहे. 3 प्रश्न 6 मार्कासाठी येतील. स्टॉक एक्सप्रेशन, ग्रीटिंग्स, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन अँड पिक्चर्स 8% भारांश आहे. 2 प्रश्न येतील 4 मार्कासाठी. त्यानंतर 7वा घटक आहे ग्रामर, नाउन्स, प्रोनाउन्स, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल्स, टेन्सेस, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, सिंग्युलर अँड प्लुरल. याच्यासाठी 16% भारांश आहे. 4 प्रश्न 8 मार्कासाठी येतील. कॉम्प्रेहेन्शन 8वा घटक आहे. प्रोज अप टू 20 वर्ड्स. याच्यामध्ये 8% भारांश आहे. 2 प्रश्न विचारले जातील 4 मार्कासाठी. असे 25 प्रश्न आपल्याला विचारले जातील. आता पेपर 2 मधला महत्त्वाचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे आकलन. याला 8% भारांश, 4 प्रश्न विचारले जातील 8 मार्कासाठी. सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला. वर्गीकरण, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला 10% भारांश आहे. 5 प्रश्न 10 मार्काला विचारले जातील. समसंबंध, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला 10% भारांश आहे. 5 प्रश्न 10 मार्काला विचारले जातील. त्यानंतर आहे क्रम ओळखणे, संख्या, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे 10% भारांश आहे. 5 प्रश्न 10 मार्काला विचारले जातील. गटाशी जुळणारे पद, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला 8% भारांश आहे. 4 प्रश्न 8 मार्काला विचारले जातील. जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यामधली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्याला विचारली जाईल. याच्यामध्ये आकृत्यांची प्रतिमा विचारली जाईल, अंकांची प्रतिमा विचारली जाईल, अक्षरांची प्रतिमा विचारली जाईल. 4% भारांश आहे.
2 प्रश्न 4 मार्काला. आरशातील प्रतिमा, आकृत्यांची अंक आणि अक्षरे याला 2 प्रश्न विचारले जातील. 4% भारांश आहे 4 मार्कासाठी. त्यानंतरचा घटक आहे समान पद ओळखणे. आकृत्या दिल्या जातील, त्याच्यातलं आपल्याला समान आकृती ओळखायची आहे. 4% भारांश, 2 प्रश्न 4 मार्कासाठी. 9वा घटक आहे तर्कसंगती व अनुमान. भाषिक, वय, तुलना, नावात बदल, नाती. त्यानंतर अभाषिक, आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी. 14% भारांश आहे. 7 प्रश्न 14 मार्काला विचारले जातील. कूट प्रश्न, रांगेतील स्थान, त्यामध्ये दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यांमधील संख्या आपल्याला विचारल्या जातील. 18% भारांश आहे. 9 प्रश्न 18 मार्काला विचारले जातील. सांकेतिक भाषा, शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर, तर याला 8% भारांश आहे. 4 प्रश्न 8 मार्काला विचारले जातील. विशेष प्रश्न, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता, 2%, 1 प्रश्न विचारला जाईल. असे 50 प्रश्न विचारले जातील. तर हे जे 50 प्रश्न आहे हे 100 मार्कासाठी असतील. तर आपण प्रत्येक घटक वाईज याची मालिका सुरू करत आहोत. तर तुम्हाला हा आपला जो विषय आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी साठीची आपण मालिका घटक वाईज आणि उपघटक वाईज आपण सुरू करत आहोत. तर तुम्हाला हे व्यवस्थित वाटत असेल, योग्य वाटत असेल तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, ह्या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे. धन्यवाद.